स्वागत आहे सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे हा आहे 15 ऑगस्टचा। काल आपण सर्वांनी आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट साजरा केला। आमच्या शाळेमध्ये सुद्धा 15 ऑगस्ट आम्ही साजरा करत होतो। तर बघा इथे पूजेची तयारी झाली होती आणि यानंतर आमचे जे पाहुणे होते यांचं आगमन झालेलं होतं। तर यांनी झेंडावंदन वगैरे केलं। इकडे मुलं रांगेमध्ये उभे होते आणि जनगण मन यानंतर झालं। सगळं विद्यार्थ्यांनी छान जनगण मन म्हटलं आणि घोषणासुद्धा केल्या। बघा छोटे छोटे चिमुकले विद्यार्थी किती छान इथे उभे आहे रांगेमध्ये। इकडे झेंडावंदन झालं होतं। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागतसुद्धा इथे आम्ही केले। इथे पाहुण्यांचे स्वागत, त्यानंतर गाणे, भाषणं हे सगळं इथे सुरू होतं। सगळा प्रोग्राम मस्तपैकी सुरू होता। इकडे बघा स्वागताचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मॅडम यांचं स्वागत करत आहे। यानंतर इकडे मुलं बघा वाट बघत आहे आणि आम्हाला खाऊ केव्हा मिळणार बघा, खाऊची तयारी झाली होती। इकडे छोट्या मुलांना खाऊ मिळत होता। मुलं खूप खुश होते कारण खाऊ म्हटलं की मुलांना खूपच जास्त आनंद होतो। इकडे गाणे म्हणणं विद्यार्थ्यांचे सुरू होतं। लहरा दो हे गाणं हे विद्यार्थ्यांनी म्हणत होत्या। इकडे घोषणा सुरू होत्या। मुलांनी छान मस्तपैकी तयाऱ्या करून आले होते। बघा या मुलींनी किती सुंदर आपल्या गालावर तिरंगा काढलेला आहे आणि किती सुंदर असत आहे। मुलांनी विद्यार्थ्यांनी खूप छान छान तयाऱ्या करून आले होते विद्यार्थी। आणि त्यानंतर बघा रांगेत जात आहे, यांनाही खाऊ पाहिजे होता। तर सगळेजण खाऊची वाट पाहत होते। खाऊ मुलांना मिळाला की मुलांना आनंद होतो। यानंतर आमच्या शाळेमध्ये जे मॅक्सी आणि ऑटोवाले आहेत त्यांनी एक विचार केला की छोट्या मुलांना काही द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनीसुद्धा आपल्याकडून चॉकलेट्स आणि बिस्किट या छोट्या छोट्या चिमुकल्यांना दिले। खूप छान उपक्रम आहे। यांनी खूप छान विचार केला विद्यार्थ्यांचा आणि बघा इथे विद्यार्थी किती खुश आहे। त्यानंतर आमच्या नगर परिषद तिरोड्याची निघाली होती तिरंगा रॅली। तर आम्ही तिरंगा रॅलीमध्ये सम्मिलित झालो आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीसुद्धा आम्ही काढली होती। तर पालखीमध्ये पण आम्ही सर्वांनी खूप मजा केली। बघा पालखी किती सुंदर दिसत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची। हा पूर्ण माझा स्टाफ आहे आणि इकडे तिरंगा रॅलीमध्ये सगळे सम्मिलित झालेले सर्वजण। ही बघा किती सुंदर पालखी दिसत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि तिरंगा रॅली पण खूप मोठी आणि खूप छान भव्य निघाली होती। इकडे बघा आपल्या भारताचा तिरंगा किती छान हे विद्यार्थी पकडून होते। पाऊस सुरू होता पण विद्यार्थ्यांचा जोश काही कमी होत नव्हता। खूपच छान वाटलं सर्वांना। जय हिंद, जय भारत,